चला आपली सकाळी सकाळी रोजची धावपळ. रोज सकाळी डबा बनवावा लागतो मला. ऑफिसमध्ये 3 दिवस जातात ते 2 दिवस घरी राहता आणि 2 दिवस सुट्टी राहते त्यांना, रविवार आणि सोमवार. 3 दिवस आहे ना डबा बनवावा लागतो त्यांना. म्हटलं मग आज अंड्याची भुर्जी बनवून दिली. रात्रीच टेन्शन राहतं काय भाजी बनवू सकाळला डब्याला, काय भाजी बनवू. त्याच्यासाठी मग चला आता उद्या शुक्रवार आहे, मग अंडे घेऊन ठेवले रात्री. मग अंड्याची भुर्जी बनवून दिली मस्त डब्याला. ती भाजी कशी एकदम साधी सिंपल आणि लवकर होते ती भाजी, अंड्याची भुर्जी. म्हटलं चला मी काय करते माहिती काय, रात्रीच तयारी करून ठेवते भाजी. म्हणजे काय भाजी करू मग रात्रीच तयारी करून ठेवते. मग सकाळी कसं बरं पडतं मग आपल्याला लवकर करायला. त्यामुळे मी रात्री अंडे घेऊन ठेवले, मस्त अंड्याची भुर्जी बनवून दिली. कांदा बिंदा टमाटर टाकून मस्त. आणि परत इकडे पहिलं भाजी करून घेते मी, मग नंतर भाजी थंडी होते तोपर्यंत मग नंतर चपात्या बनवते. मग चपात्या झाल्यानंतर मग त्यांना चाय पी देते. ते तर चाय नाहीच म्हणतात प्यायचं, त्यांना आहे ना चाय आवडत नाही जास्त प्यायला. आणि आता त्यांचा डबा बांधून दिला, बांधते त्यांचा डबा त्यांना देते. कसं सकाळी सकाळी मग लवकर उठते ना मी उठली का लगेच पिऊ पण उठून जातो. पण आज बरं आहे झोपलेला होता लवकर, म्हणजे उठला नाही बाबा. रात्री पण 12 वाजेपर्यंत झोपत नाही तो, जागे राहतो. आणि इकडे बघा आता आधीची तयारी चालू आहे. आता आधीसाठी बनवते बेसन पीठचा पोळा बनवते. कारण की त्याला पण अंड्याची पोळी बनवून दिली असती मी, पण तिथे शाळेत आहे ना तो घेऊन जाते आणि आमच्या शाळेत चालत नाही म्हणा अंड्याच्या पोळ्या. मग तो नाही म्हणतो अंडा चालत नाही बाबा आमच्या शाळेत. मग त्याला बेसन पीठचा पोळा बनवून दिला. मग लगेच त्याची तयारी बियारी आंघोळ झाली, तो गेला. मग त्याच्यानंतर मग मी सगळं वटा बिटा साफ करून घेतला, मग चकाचक आवरून घेतलं. चला मग वटा बिटा साफ झाला, नंतर पुसून घेतलं सहींसे. ते कसं सहींसे पुसलं साफ केलं म्हणजे बरं राहतं. त्याच्यानंतर मी आधीचा डबा बांधला. आमच्या आजीची तयारी आली बा, आधी शाळेत चालला आता. बाय करा आधी, बाय. हा चल नीट जा बघा, गाड्या गोड्या बघा, एक साईडने जायचं. चल बाय. दरवाजा ओढून घ्या ना. आमच्या पिऊ कसा उठून बसलाय, लगेच उठून जातो. मी उठली का लगेच उठतो तो. हॅलो, हाय, नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पुढच्या चॅनल मध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आधी गेला शाळेत, त्यानंतर माझी आंघोळ बिंघोळ झाली, माझं आवरलं. पिऊची पण आंघोळ केली. बघा पिऊची पण आंघोळ झाली मस्त आज. त्यानंतर मी इकडे चाय ठेवली आहे आणि पेस्ट बनवली. आता हे पेस्ट होते तो आणि चाय होते तोपर्यंत मी पटकन झाडझूड करून घेते, तोपर्यंत चाय होईल. बघा झाडू बुडू मारला तोपर्यंत आपली चाय पण झाली बसून तयार. म्हणजे दोन्ही कामं एकदम झाले, झाडझूड पण झाली, इकडे चाय पण करून गेली. या तुम्ही पण गरम गरम चाय प्यायला. तिकडे पेस्ट पण झाली मस्त आता. याच्या प्याला आणि चहा पितो का? बाळ खेळतोय. तुला पण देऊ पेस्ट? पेस्ट देऊ बोला. चल क्या पी क्या बेटो क्या क्या
या जरा चहा प्या. चहा प्या. चहा पितोय. बघा आता आमची चाय पाणी झाली. आता देव धुते आणि मी आहे ना खाली देव काढून घेते ताटामध्ये आणि खाली बसूनच देव धुते. कारण की आमचं मंदिर वरती लावले ना, मग तिथं वरती देव धुत आहेत नी, मग ताटामध्ये काढून खाली देव धुते. मग रोज आम्ही असंच करतो. पण मला आहे ना मंदिर घ्यायचं आहे मस्त मोठं. ते मोठं भेटत नाही एकदम 15, 16, 20 हजारचं. पण घ्यायचं आहे, पण आता नाही घेणार. बघू थोडे दिवस नंतर घेऊ. पण घ्यायचं आहे. आणि जर आपण खाली मंदिर जर ठेवले ना, तर तुम्हाला तर माहिती आहे पियुष कसा आहे. एक एक देव उकलून फेकेल तो. त्याच्यामुळे ते मंदिर वरतीच राहते ते मी. नाही तर माझा विचार होत होता खाली ठेवू बा. आली कोण आहे काय म्हणजे आधी आला. हो बापरे, शाळा सुटली. चला जा. आधी पण आला, 12 वाजून गेले. आता मी जेवण बनवायला घेते. तर मी आज जेवण काय साधं सिंपल म्हणजे असं, फक्त आम्ही सासू आहे, सासू सुनादा आहे जेवायला. मिस्टर तर कामाला गेले आणि आधी तर काही कधी भाजी खाते. त्याला अंड्याची पोळी बनायची. मग आम्ही अंड्याची पोळी खाऊन घेणार. आता अंड्याची पोळी आणि चपात्या बनवून घेते मस्त. चला मग आम्ही पिऊसाठी खिचडी. पिऊसाठी खिचडी बनवते आता मस्त. थोडीशी बनवते. पोळी टाकते. त्याला मी आता चपात्या बनवून लावला गेला माझा. आता चपात्या बनवते. 5-6 चपात्या बनवून घेते. सकाळी ते कामाला जाता, मग त्यांना सुकी भाजी देते. आम्ही दोनच जण राहतो. मग आम्ही आता अंड्याची पोळी बनवून घेणार. रात्री बघू, काहीतरी पातळ भाजी बनवणार रात्री. ते रात्री येते ना संध्याकाळी, मग पातळ भाजी बनवणार काहीतरी. आता पाऊस गेला, गणपती गेले, पाऊस गेला. का किती कडक ऊन पडलाय. लय कडक ऊन पडलाय. आम्ही एवढ्या चपात्या बनवून घेते. बनवलं कधी तो पण एवढा हटत मग मामा करतो की आता. चला मग एवढ्या चपात्या बनवून घेते, मग भेटून जाईल. चपात्या बनवून झाल्या आता माझ्या सगळ्या. 7-8 चपात्या बनवल्या. बघा ही आधीसाठी बनवते आता अंड्याची पोळी. तुला सांगते, 2 अंड्याची एकच बनवते. तो सांगतो वेगळी बनव. वेगळी बनवते. पहिली बनवून घेते, मग एक दुसरी बनवणार. बघा आधीची अंड्याची पोळी झाली बनवून. आता आम्ही आमची अंड्याची पोळी बनवतोय. मस्त फोडून घेतले, त्याच्यामध्ये टमाटे टाकले, थोडे कांदे टाकले, थोडी हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, मीठ आणि चांगलं हलवून घेतलं मस्त. आणि
तव्यावर तेल टाकलं, तेल टाकून मस्त त्याच्यावर टाकली पोळी अंड्याची. आणि तुम्ही ही पोळी अशी नक्की करून बघा, एवढी भारी लागली खायला, खरंच खूप छान लागली. म्हणजे मी अशी पोळी आहे ना पहिल्यांदाच बनवली, कांदा बिंदा टमाटा घालून. नाही तर आम्ही अंड्याची पोळी अशी साधी सिंपल म्हणजे तिखट मीठ हळद टाकूनच बनवत होती मी. पण आता बनवून बघितली मी, तर खरंच खूप एकदम भारी लागली. करून बघा तुम्ही अशी अंड्याची पोळी. मग आता अंड्याची भाजी करण्यापेक्षा मग असं खाऊन बघ कसं लागतं, काय लागतं. ते अंड्याची भाजी खाऊन तर खूप छान आहे. कामं पण झालं एकदम भारी. तर आम्ही दोघी जणी ना सासू मग काय मी बाबापासून दसम्या गरम करते. आता रात्री दसम्या बनवले होत्या ना मस्त, ते 2 पडले आहे, गरम करून भाजी लागतं. चटणी बनवली मस्त हिरवी मिरचीची, ही चटणी पण भारी लागते मस्त. आपली खिचडी पण मस्त झाली आता एकदम भारी. ते गरम गरम वापस तेव्हा मस्त गेली तेव्हा. चला आम्ही आता जेवायला बसतोय, या तुम्ही पण जेवायला. जेवायला बसला जेवायला सोबत ये. हे बघा, हे मोदक आहे ना, दुपारी मिस्टर घरी आले ना, ते घेऊन आले मोदक. कारण की रत्नागिरीवरून मागवले होते मोदक. एवढं भारी लागले ना, खरंच खायला खूप छान लागले. त्यांचे मित्र राहतात तिथं रत्नागिरीला, तिथून मागवले मोदक. आणि तुम्ही पण बघा भांडे बिंडे घासले, लगेच कपडे धुतले, कपडे टाकले. त्यानंतर मी लादी पुसायला घेतली आणि लादी बिदी पुसली, सगळं आवरून झालं. मग चला, मग मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा, चांगला कसा बनवू बाबा. कारण की नवीन नवीन एवढं बोलायला जमत नाही आणि जीव घाबरतो लय, समजून घ्या थोडं. त्यामुळे सवय होते हळूहळू. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्याशिवाय मी पुढे येणार नाही, तुम्ही साथ देणार तर पुढे येणार. आणि तुमची साथची मला गरज आहे. तर खरंच माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की सांगा तुम्ही माझं काय चुकतं आहे, काय नाही चुकतं आहे. ते खरंच तुम्ही मला जेवढं सांगा कमेंट करून, तेवढं मी पुढे जाणार. असं चला, मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद.